भटकण्याचा इतका अनुभव असूनही आपण सपशेल भरकटलो आहोत हे अखेर मला मान्य करावंच लागलं. पाऊस भुरभुरत होता, पण अचानक त्याचा जोर वाढला. माझ्याकडे छत्री नव्हती. इथल्या वाऱ्याने छत्रीला जुमानलंच नसतं, म्हणून रेनकोट चढवला होता. पण आता त्यातूनही धारा अगदी आतवर पोचलेल्या आणि गारठा झोंबू लागलेला. मी एका मोठ्या झाडाखाली थांबलो. तो अंजन नाहीतर कांचनाचा भला थोरला वृक्ष होता. मी चालत आलेलो ती पायवाट पुढे दाट भिजल्या रानात हरवलेली आणि दिवस उतरणीला लागला. थोड्याच वेळात अंधारून येईल. जंगल आणखी भयानक वाटू लागेल. साप विंचू बाहेर पडतील. मी प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला मोबाईल बाहेर काढून पाहिला. सूर्यास्ताला तासभर तरी बाकी होता. 17% बॅटरी शिल्लक होती आणि नेटवर्कच्या काड्या रेंजच्या शोधात कधीच बेपत्ता झालेल्या. मी मोबाईल खिशात ठेवून दिला आणि पुन्हा एकदा एसटीतून चुकीच्या ठिकाणी उतरल्याबद्दल स्वतःलाच शिव्या घातल्या. पुढे काय करावं याचं चिंतन मनन वगैरे जे काय म्हणतात ते करण्यासाठी मी डोळे क्षणभर मिटून घेतले आणि उघडले ते एका अजब आवाजानेच. नाही, तो माझ्या अंतर्मनाचा आवाज नव्हता, तर चक्क एका बकरीचं बेंबाटणं होतं. बकरीच्या आवाजात अजब ते काय असं तुम्हाला वाटेल, पण विचार करा, भर रानात आसपास वस्तीचं चिन्ह नसताना अचानक बकरी आली कुठून? तीही माझ्यासारखीच भरकटलेली तर नसेल. मला थोडं आश्चर्य वाटलं, पण हुरूपही आला. हे पाळीव प्राणी खूप हुशार असतात. सवयीने ते आपल्या मालकाकडेच परततात. मी जर या बकरीचा पाठलाग केला तर तीही मला एखाद्या वाडी वस्तीपर्यंत नक्की घेऊन जाईल आणि मग पुढे मी माझं काय ते बघेन. हे माझं प्लॅनिंग त्या बकरीलाही कळलं असावं. तिने एकदा माझ्याकडे पाहून बेबे केलं आणि मग पाठ वळवून निघाली. मीही तिच्या मागोमाग निघालो. पाऊस संततधार बरसतच होता. 15-20 मिनिटं घनदाट रानातून चालल्यावर आणखी दाट झाडवळ लागली. इथे बकरी एकदम थबकली. पुन्हा बेबे करू लागली. पण हे बेंबाटणं वेगळं होतं. त्यात भीती जाणवत होती. तिचं अंग शहारत होतं. मीही एकदम थांबलो. ताठ उभा राहिलो. बिबट्या वगैरे तर नाही ना आसपास? इथल्या जंगलामध्ये श्वापदांची कमतरता नव्हती. कधी कधी पट्टेरी वाघ सुद्धा दिसतो असं आत्या सांगायची. ते आठवून माझ्या अंगावरही शहारा आला. कोणत्याही घटकेला पळावं लागेल अशी मनाची तयारी करून मी सावध स्थितीत उभा राहिलो. त्या दाट झाडीमागे नक्कीच कोणीतरी होतं. पाचोळ्यात चलबिचल सुरू झालेली. गुरगुरण्याचा भयप्रद आवाज सुद्धा ऐकू आला. लवकरच 2 लख्ख हिरवे डोळे दिसू लागले. हा वाघ नाही, बिबट्याही नाही, काही भलतच आहे. पळ, लवकर पळ असं मनाला वाटलं. बकरीच्याही मनात तेच असावं. ती पटकन पाठमोरी झाली. तेव्हाच झुडपातून एक भयंकर अकराळ विक्राळ आकृती वेगाने बाहेर पडली. शिताफीने झडप घेऊन तिने बकरीला अलगदवर उचललं. बकरी प्राणांतिक भयाने बेंबाटू लागली. त्यामुळे आणखी चिडलेल्या त्या हिडीस आकृतीने आपल्या तीक्ष्ण राक्षसी जबड्याखाली चिरडून बकरीचे 2 तुकडे केले आणि जिवंतपणीच तिचे लचके तोडू लागली. हे सगळं पाहून माझे पाय लटलटू लागले. पोटात गोळा आला आणि मी मटकन खालीच बसलो. नेमकं काय होतं ते? बकरीवर हल्ला कुणी केला आणि पुढे काय झालं? उत्सुकता वाढली आहे ना तुमची? अहो, वाढायलाच पाहिजे. घडलंच होतं तसं. पण हे तुम्हाला असं मधूनच सांगून समजणार नाही. अगदी आधीपासून सुरुवात करूया. तर झालं असं की मी सहसा गावी जात नाही, कारण काही उरलंच नाही आता गावी आमचं. थोडीफार जमीन आणि मोडकं घर होतं. आजोबांच्या निधनानंतर वडिलांनी गावी फार लक्ष दिलं नाही. मग भावकीने जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं ते लाटलं. असो, तरी क्वचित कधीतरी 5-6 वर्षातून एकदा कुणाच्या ना कुणाच्या लग्न कार्याला बाबा गावी घेऊन जायचे. त्यावेळी मी अगदी लहान होतो. पुढे बाबा वारले. घराची जबाबदारी खांद्यावर पडली. त्या नादात गाव विसरलोच. झाली असतील आता 15-16 वर्ष. पण मागच्या आठवड्यात आत्याकडून फोन आला. त्यांच्या पतीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. अगदी वाईट झालं. आई कळवळली. मैताला नाही तर नाही, निदान कार्याला तरी जायलाच हवं.
पण आईला गुडघ्यांचा त्रास, दादाला ऑफिसातून कधी सुट्टीच मिळत नाही. तेव्हा हे कर्तव्य माझ्या शिरावर आलं. मी शेवटचा गावी 10वीची परीक्षा झाल्यावर गेलो होतो, तेही आमच्या गावी. आत्याचं गाव तर तळ कोकणातल्या अगदी दुर्गम भागात आहे. एसटी अजूनही गावच्या फाट्यापर्यंतच जाते. पुढे 1.5-2 मैल दाट रानातील पायवाटेने चालत जावं लागतं. बस एवढ्याच माहितीवर मी गावी यायला निघालो. आपल्याकडे मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे, त्याच्या बळावर कुठेही जाता येतं असा फाजील आत्मविश्वास होता. पण शहर वेगळं आणि खेडेगाव वेगळं. गावातली सगळी तरणी ताठी मंडळी शहरात नोकरीला आली. मागे उरली फक्त जुनी म्हातारी माणसं. त्यांना रानात माळ्यात जाणं पूर्वीसारखं झेपत नाही. गुरांची संख्याही रोडावली. हल्ली रेशन दुकानावर स्वस्तात धान्य मिळतंय म्हटल्यावर कोण 7-8 महिने खाचरात राबतो. थोडक्यात काय तर मनुष्यांचा रानातील राबता कमी झाला आणि निसर्गाने पुन्हा आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. रान वाढलं, झाडवळ वाढली, वन्य पशूंचा संचारही वाढला. तरीही का कोण जाणे, मला असं वाटलं की हा भाग आपल्या ओळखीचा आहे. इथून आत्याचं गाव काही फारसं लांब नसणार. एसटी बंद पडली. ड्रायव्हर आणि कंडक्टर कामाला लागले. बराच वेळ ठाकठूक करूनही त्यांच्याच्याने काही जमेना. बरं, गाडी ही अशा ठिकाणी बंद पडली की जिथे वस्ती आणि नेटवर्क अजिबातच नव्हतं. मी जवळपास अर्धा तास इतर प्रवाशांसारखाच खिडकीतून बाहेर पाहत होतो. ती झाडी, तो डोंगर, तो रस्ता ओळखीचा वाटला. इतका की जरा पुढे चालत गेलो तर एखादी पायवाट सापडेल जी थेट आपल्याला आत्याच्या घरापर्यंत नेऊन सोडेल असं उगाचच वाटू लागलं. माझ्याकडे फार वेळ नव्हता. रात्रीच्या गाडीने लगेच मुंबईला परतायचं होतं. मी कंडक्टरकडे गावाची चौकशी केली. अर्धा-पाऊण तास लागेल आणखी, बसा गपचिप, त्याने माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं. अर्धा-पाऊण तास? तेवढं तरी मी नक्कीच चालू शकतो असा विचार करून गाडीतून बाहेर पडलो. पण बरंच पुढे आल्यावर शंका आली. तो अर्धा-पाऊण तास गाडीने म्हणाला की चालत? पुन्हा मागे वळलो. रस्त्याकडे पाहिलं. एसटी नजरेच्या टप्प्यातही येणार नाही इतका दूर चालत आलो होतो. पुन्हा मागे जाऊन काही फायदा नव्हता. गाडी दुरुस्त झाली असती तर एव्हाना आलीच असती की पुढे. रस्त्यावरून एखाद दुसरी कार धावत होती, पण रिक्षा किंवा टमटमचा पत्ता नव्हता. हात दाखवून गाडीवाले थांबेनात. तेव्हाच पावसाला सुरुवात झाली आणि त्या हिरव्यागार चिंब रस्त्यावर मी एकटाच उरलो. पटकन रेनकोट चढवला आणि पुढे चालू लागलो. डाव्या हाताला एक पायवाट दिसली. सज्जनाने वाम मार्गाला जाऊ नये असे साधू संतांनी म्हटलेच आहे, पण माझ्या मते मी अर्धा-पाऊण तास चाललो होतो. त्याच रस्त्यावर आणखी चालत राहिलो तो दुसऱ्या गावात जाऊन पोचायचो. आत्याचा गाव इथेच कुठेतरी आसपास असला पाहिजे असा अंदाज बांधून मी तो वाम मार्ग धरला आणि चालत राहिलो. चालतच राहिलो. लवकरच एखादा गाव, वाडी, वस्ती वगैरे येईल अशी अपेक्षा होती, पण मी बहुधा जंगलाकडे नेणारी पायवाट पकडली असावी. अचानक कुठेतरी पाय निसटला. मी हवेत तरंगल्यासारखा कितीतरी फूट खाली कोसळलो, पण थेट झुपकेदार रानटी झाडांवर. त्यांनी माझ्या आदळण्याचा वेग कमी केला आणि मग गडगडत गडगडत मी थेट दरीत येऊन कोसळलो. नशीब वाटेत एखाद्या दगडधोंड्यावर आदळलो नाही, पण खरचटलं खूप. काही वेळ तसाच पडून राहिलो. इथे मदतीला तरी कोण येणार? पुन्हा उभा राहिलो. मग पुढे ती जंगलातली पायपीट, पाऊस, बकरी वगैरे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि आता त्याच बकरीचा कोथळा फाडून आता तो भयंकर प्राणी किंवा सैतानी दैत्य म्हणा हवं तर खाण्यात मशगूल झालेला, तोंडावर लागलेल्या रक्तामुळे आणखीच हिडीस दिसत असलेला. त्याचं ते राक्षसी खाणं पाहून मला भय आणि किळस दोन्ही वाटू लागलेलं. खरं तर मी इथून कधीच पोबारा करायला हवा होता, पण अंगात त्राण नव्हतं. डोकं जड झालेलं. कुठल्याही क्षणी घेरी येईल आणि आपण भुईसपाट होऊ असं वाटत होतं. तेव्हाच झाडी मागून एक अस्फुट आवाज ऐकू आला. मी दचकून तिथे पाहिलं. गर्द झुडपात लपलेला एक म्हातारा मला तिथे येण्यासाठी खुणावत होता. मी डोळ्यांनीच म्हाताऱ्याचं लक्ष त्या दैत्याकडे वळवलं. तो आंधळा आहे. पायरव न करता येशील तर काही होणार नाही, म्हाताऱ्याने खाणाखुणा करून समजावलं. माझ्यात थोडा धीर आला. तो दैत्य बकरीचा बुडाकडचा भाग कराकर चावून खात असताना मी गुपचूप उठून झाडीकडे गेलो, एक एक पाऊल अतिशय जपून टाकत. झुडपात पोचताच म्हातारा उठला आणि पुढे झाला. दबक्या आवाजात म्हणाला, माझ्या पावलावर पाऊल ठेवून मागे ये.
पालापाचोळा टाळत मातीवर दगडांवर पाय देऊन तो अतिशय शिताफीनं चालत होता. मी त्याचंच अनुकरण केलं. त्या राक्षसापासून बरंच दूर आलोय असं वाटून माझ्या जीवात थोडा जीव आला. पण तेव्हाच कधी कोण जाणे कशासाठी लावलेला माझ्या मोबाईलचा अलार्म वाजू लागला. नक्कीच कुणाचा तरी वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवण्यासाठी लावला असेल. परंतु हाच गजर आता माझ्या पुण्यतिथीचे कारण बनणार होता. माझे धाबे दणाणले. म्हाताराही चपापला. या तरुणाचा जीव वाचवून आपण नसती आफत ओढवून घेतली असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले. तेव्हाच वरच्या बाजूला जिथून आम्ही आलो होतो एक भयंकर गर्जना ऐकू आली. पाठोपाठ कडाकड फांद्या मोडण्याचे आवाज. ता आला. म्हाताऱ्याने भयभीत डोळ्यांनी म्हटलं आणि माझ्या हातातला अजूनही कोकळणारा फोन घेऊन चेंडूसारखा दूर फेकून दिला आणि बेदम धावू लागला. त्याच्या 70ल्या लवचिक म्हातारपणापुढे माझी शहरातली फोपशी 25 व्यर्थ होती. कदाचित दाट झुडपात किंवा गवतावर पडलेला मोबाईल अजूनही वाजत असावा. त्या आवाजाचा माग काढत तो दैत्यही तिथवर पोचला. त्याने मोबाईलचे तुकडे तुकडे केले. मग रागाने हुंकारला. हे सगळे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते. पण हळूहळू ते मागे पडले. म्हातारा मला एका गुहेजवळ घेऊन आला. मग त्याने एक दगड बाजूला सरकावला. आत शिडी होती. मला आत जायला सांगून तो स्वतः इथे तिथे पाहत उभा राहिला. थोडा संशय आला. पण त्या राक्षसापासून वाचण्यासाठी मी गुहेतच काय नरकातही जायला तयार होतो. पाठोपाठ म्हाताराही आत शिरला. डोकं सांभाळून त्याने दगड पुन्हा नीट सरकावला. तसा आत गुडूप अंधार झाला. आम्ही आधी खाली उतरलो. मग पुन्हा काही पायऱ्या वर चढलो. इथे दगडी फटीतून आत झिरपणारा उजेड होता. त्यात सगळं स्पष्ट दिसलं. पितळेची 1-2 भांडी, काही जुनाट कपडे, झोपण्यासाठी बांबूची खाट, पाण्याचा माठ, फळे, कंदमुळे वगैरे. म्हणजे बाहेरून दिसणारी ही गुहा खरं तर अतिशय शिताफीने बांधलेलं या म्हाताऱ्याचं दगडी घर होतं. तर मी अवाक आणि हैराण झालो. खाटेवर बसलो. म्हाताऱ्याने मला माठातलं गारेगार पाणी काढून दिलं. मी 1-2 घोट घेतले. खूप बरं वाटलं. तेवढ्यात म्हातारबुवांनी विचारलं, तर काय होतं टिवटिव वाजणारं? मोबाईल होता तो. तुमच्याकडेही असेलच ना, निदान साधा तरी, मी म्हटलं. विचित्र चेहरा करून म्हातारा माझ्याकडे पाहत राहिला. हे अश्मयुगीन दगडी घर बघून मला त्याच्या प्रश्नाचं नवल वाटायलाच नको होतं. ते काय होतं रानात? कुठला प्राणी? आता मी प्रश्न विचारला. बम राक्षस हायता. लय जालीम हाय. गावल त्याला कच्चा खाऊन टाकतो. त्याला दिसत नाही, पर कान आणि नाक लय तिखट आहेत त्याचं. गवतात पडलेली काडी बी त्याच्या कानाला ऐकू जाते. म्हातारबुवांनी माहिती पुरवली. मग जगतात कसे इकडचे लोक? कामधंदा कसा करतात? मी हपकून विचारलं. कोण लोक? मागच्या 30 वर्षात या भैरुबाच्या दरीत कुणी फिरकलेला नाही. खाली उतरायला वाटच नाही कुठं. समजा एखादा पडला खाली तर परत काय वर जायचा नाही. 30 वर्षाआधी एक जण कोसळला होता खाली. तर अजून वर जायची वाट शोधतोय. म्हातारा पायाच्या अंगठ्या खाली ठेवून कसला तरी पाला चिरडत म्हणाला. कोण होता तो? आता कुठे आहे? मी कुतूहलाने विचारलं. तुझ्या समोरच बसलाय. म्हातारा चिरडलेली वनौषधी मला देत थंडपणे म्हणाला. मी तो लगदा हातावर घेतला. पण काय करायचं ते कळेना. लागलंय तिथं लाव, बरं होईल लगेच, म्हातारा म्हणाला. मी खरचटलेल्या कोपरांवर आणि ढोपरांवर तो लगदा बोटाबोटाने लावला. आधी खूप झोंबलं, मग एकदम गारगार वाटायला लागलं. लगेचच म्हातारबुवा टोपलीतील कंद काढून खाटखुट करत कापू लागला. अहो जरा हळू, तो ऐकेल ना, मी सावध होत म्हटलं. दगडाचा हाय मांजा राजवाडा. बाहेर काय बी नाही जाणार ऐकायला. एकदम शेफ, म्हातारा हसत म्हणाला. 30 वर्ष एकटं राहिल्यावर अचानक कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून तो खुश दिसला. रात्री आवराआवर झाल्यावर आम्ही दोघं दिव्याच्या उजेडात बोलायला बसलो. रात्रीच्या नीरव शांततेत बारीकसा आवाजही दूरवर ऐकू जातो म्हणून म्हातारा दबक्या स्वरात बोलत होता. मीही त्याच आवाजात त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागलो. मी कोण, कुठला, इथे कसा आलो वगैरे सगळी माहिती त्याने काढून घेतली. मागच्या 30 वर्षात बाहेरच्या जगात किती काय काय बदल झाले हे ऐकूनही तो हैराण झाला.
विशेषतः एका तळहाता एवढ्या यंत्राच्या सहाय्याने लोक एकमेकांशी गप्पा मारतात, फोटो काढतात, सिनेमा वगैरे बघतात हे त्याला खरंच वाटेना. त्याला टेलिफोन माहीत होता, गावातील सरपंचाकडे त्या काळी होता, पण मोबाईल म्हणजे अतिच प्रगती झाली असं त्याला वाटलं. तुम्हाला शोधत कोणीच कसं आलं नाही बाबा, मी विचारलं. बायकोशी भांडण झालं म्हणून रागाच्या भरात बाहेर पडलीला. जीवबीव दिला असल, नाहीतर गाव सोडून गेलो असल, असंच वाटलं असल लोकांना. इथं पडलो इथे त्यांना काय ठावं, आणि ठावं झालं तरी काय करतील. अशा सरळ सोट दरीत कुणी बी उतरायचा नाही, म्हाताऱ्याने उत्तर दिलं. मग तुम्ही स्वतःच का नाही प्रयत्न केला कधी वर जाण्याचा, मी विचारलं. तुला काय वाटतं केला नसल? लय काय बाय केलं बाबा. यली इनून दोर बनवला, परता काय इतक्यावर नाही पोचायला. मग झाडावर चढून तिथून बी आटापिटा केला, पर नाही जमलं. जास्ती यल बाहेर राहून बी चालणार नव्हतं. जरा कुठे खुट झालं की बम राक्षस कान टवकारायचा. म्हाताऱ्याने हतबलता बोलून दाखवली. म्हणून तुम्ही 30 वर्षे इथे अडकून राहिलात? माझ्याकडे नाही बाबा तितका वेळ. आज शनिवार, उद्या कसंही बाहेर पडायलाच लागेल मला. सोमवारी सकाळी 10 वाजता ऑफिसला हजर राहिलो नाही तर वाट लागेल माझी. मी चुकलो. म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. तेव्हाच दूरवर त्या दैत्याची डरकाळी निनादली. माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. कोल्ल कुत्र कायसं गावलीलं दिसतं त्याला. म्हातारा आवाज आणखी बारीक करत म्हणाला. बाबा, उद्या काही करून इथून निघायलाच पाहिजे आपल्याला. एकट्याने जमलं नसेल, पण आता आपण दोघं आहोत. शिवाय मी खाली कोसळलो तिथला उतार फार तीव्र नव्हता, नाहीतर मी वाचलो असतो का? आणि ती बकरी, ती कशी काय उतरली खाली, मी उत्साहात विचारलं. बकऱ्यांचं काय, भरकटून आली असेल कुठनं तरी. त्या उभ्या चढावावर बी आरामात चढतात, पर आपल्याला नाही जमायचं. हा, तू जिथनं कोसळला म्हणतोस ती जागा एकदा बघायला पाहिजे. म्हातारबुवांनी डोळे बंद करून मान हलवत म्हटलं. मग ते बोलता बोलताच पेंगू लागले. मलाही झोप येऊ लागली. तिथेच खाटेवर आडवा झालो. दुसऱ्या दिवशी उजाडताच म्हातारबुवाने मला उठवले. कसला तरी गरमागरम काढा प्यायला दिला. 2 रताळी उकडवून पुढ्यात ठेवली. भूक लागली असल्याने मी ती निमूटपणे खाल्ली. मग दोघंही बाहेर पडलो. सोबत वेलींनी विणलेले जाडजूड दोर होते. बरंय, तो ब्रह्मराक्षस आडवा आला तर या भाल्याने निदान त्याला टोचता तरी येईल. बाकी जीव वाचेल की नाही याची काही गॅरंटी नाही. प्राण तळहातावर घेऊन आम्ही निघालो. काल ज्या ठिकाणी त्या श्वापदाने बकरीला फाडलं होतं तिथवर म्हातार बाबा मला घेऊन आला. यापुढे मला वाट काढायची होती. मी नेमका कुठे खाली कोसळलो आणि मग कसा कसा चालत इथवर आलो त्याच्या नेमकं उलट केल्यावर जिथे कोसळलो तिथे पोचेन असा माझा शहरी कयास होता. पण जंगलाने तो फोल ठरवला. सर्व वाटा एकसारख्याच भासू लागल्या. सर्वत्र एकसारखीच झाडे, सारखीच झुडपे, सारखाच गवतपाला वगैरे. नेमकं लक्षात तरी कसं ठेवायचं? तरीही मी काही एकदमच भोंदू नाही हे पटवून द्यायला तासभर म्हातारबुवाला रानातून फिरवलं. अखेर एक सरळसोट भिंत लागली. हा डोंगराचा पायथा असावा. वर नजर टाकली. 1000 फूट तरी उंची असावी. कदाचित इथूनच पडलो असेन मी बाबा. मी वर बघत फेक मारली. इथनं पडला असतास तर खाली नाही, कवाच ढगात गेला असतास मर्दा. म्हाताऱ्याने थाप पकडली. मी खजील झालो. मग म्हातारा पुढे झाला. कडेकडेनेच मला निरनिराळ्या उतारांकडे घेऊन जाऊ लागला. प्रत्येक उतार पाहून मी इथेच पडलो असेन असं वाटायचं, पण वर पाहिलं की डोळे गरगरायचे. एवढ्या उंचीवरून पडला तर कुणी कसा काय वाचेल? आता या जंगलाचा भूगोल माझ्या लक्षात येऊ लागला होता. सर्व बाजूंनी उंच उंच डोंगरांनी घेरलेला हा एक विस्तृत वर्तुळाकार भाग होता. चढणं उतरणं सोपं नसल्याने रस्ता, घाट, बोगदा वगैरे बांधणं कठीण होतं. बांधून उपयोगही नव्हता. इथून कोण कशाला कुठे जातो? त्यामुळे मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेल्या या भागात एकदा कुणी अडकलं तर बाहेर पडणं अशक्य होतं. भरपूर पावसाने 1000 वर्षांपासून रान माजलेलं, इतकं दाट की ब्रह्मराक्षसच काय, अख्खेच्या अख्खे डायनासोरही इथे सुखाने नांदले असते. माझ्या नादाला लागून काही उपयोग नाही. उगाचच वेळ वाया घालवला. हे लक्षात येऊन म्हातारबुवाने आता कुठलीशी रानटी फळं गोळा करायला सुरुवात केली. नाईलाजाने मीही त्याला हातभार लावू लागलो. बरीच फळं गोळा केली. म्हाताऱ्याने धोतर सोडून त्याची झोळी बनवली आणि नीट बांधू लागला.
तोवर मी आणखी 1-2 फळं तोडावी म्हणून दुसऱ्या झाडाकडे वळलो. एका लाल चुटूक फळाला हात लावला. तेव्हाच ढोलीत लपून बसलेला हिरवा साप फुटकारत अंगावर आला. थोडक्यात दंश होता होता वाचला. पण केवढ्याने दचकलो मी. तोंडातून एकदम किंकाळीच बाहेर पडली. तसं म्हाताऱ्याने भेदरून माझ्याकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं तसं मीही गांगरलो. ब्रह्मराक्षस. माझ्या किंकाळीने त्याला निमंत्रणच धाडलं होतं. लगेचच त्याचं हुंकार ऐकू आलं. तो फार दूर नसावा, कारण त्याच्या पावलांचा दणदणाट अगदी जवळून ऐकू येत होता. फळं आणि धोतर तिथेच टाकून म्हातार बाबा पळू लागले. मागोमाग मी. 30 वर्षे या निबिड अरण्यात अजून तरी जिवंत ठेवलेला हा देह या बेदरकार तरुणापायी 3 दिवसात ब्रह्मराक्षसाचा घास बनणार, असेच विचार त्यावेळी म्हाताऱ्याच्या डोक्यात असतील. मीही त्यांच्या मागून धावू लागलो. पण या वाटेवर डबकी फार असल्याने सारखा आवाज होत होता. ब्रह्मराक्षसाला आमचा सुगावा लागला. तो फारच जवळ येऊन पोचला. अचानक रानात पुढे उघडीप दिसली. तिथून एक ओढा वाहत होता. प्रवाहाला ओढ नव्हती. आम्ही थेट त्यातूनच धावायला सुरुवात केली आणि तो दैत्य ओढ्याला लागूनच असलेल्या रानातून समांतर धावू लागला. पुढे पुढे पाण्याचा प्रवाह वेगवान झाला. तसा आम्ही पलीकडच्या काठावर आलो. शेकडो फूट वरून एक धबधबा कोसळत होता. हा त्याचाच ओढा. धबधब्याचा आवाज आणि धुकं यामुळे त्या राक्षसाला आमचा माग घेता येणार नाही असं वाटलं. बरीच शक्कल लढवली म्हातार बुवाने. परंतु तेव्हाच छपाक असा मोठा आवाज झाला. ब्रह्मराक्षसाने थेट ओढ्यातच उडी घेतली आणि हवेत दवबिंदूसारखे मागे रेंगाळलेले आमचे गंधकण हुंगत तो पुढे येऊ लागला. वाट लागली. पूर्ण वाट लागली. आता कसला पोचतो मी उद्या कामावर. माझ्या पायातलं बळच निघून गेलं. अंगाचा थरकाप होत असताना मी पाणी कापत पुढे येणाऱ्या त्या भयानक राक्षसाला बघत जागीच उभा राहिलो. परंतु तेव्हाच म्हाताऱ्याने माझा खांदा धरून थेट धबधब्यात ढकललं. नखशिखांत भिजलो. नाका तोंडात पाणी गेलं. श्वास घ्यायला वर येण्याआधीच म्हातार बाबाने पुन्हा हात दाबलं आणि ओढत नेऊ लागला. वर आलो तेव्हा एका दाट कपारीत उभा होतो. खोकत खाकरत नाका तोंडातलं पाणी बाहेर काढलं. उलटी येईल असं वाटत होतं. पण तेव्हाच तोंडावर बोट ठेवून म्हाताऱ्याने दटावलं. मग तेच बोट उजवीकडे वळवलं. तिथून अंधुकसा उजेड आत येत होता, कारण समोर धबधब्याचा दाट पडदा होता. आम्ही धबधब्याखालच्या डोहातून पोहत मागे असलेल्या घबीत आलो होतो. तर वा, लपण्यासाठी ही छान जागा आहे. बाहेर कांठळ्या बसवणारा प्रपात कोसळत असल्याने कितीही आवाज केला तरी ऐकू जाणार नाही. पण तसं काही नाही हे मला लवकरच कळून चुकलं, कारण धबधब्याच्या हलत्या पडद्या पलीकडे ब्रह्मराक्षसाचं प्रचंड डोकं दिसू लागलं. त्याने पाण्यात मिसळलेला आमचा वास हुंगला की काय, मी मुर्द्यासारखा एकाच जागी स्तब्ध उभा राहिलो. अंगावरून खाली झिरपणाऱ्या थेंबांचाच काय तो आवाज. परंतु या कपारीत तोही जीवघेणा वाटू लागला. दैत्याने संतापाच्या भरात एक कर्णभेदी गर्जना केली. धबधब्यालाही कापरं फुटलं असावं. आता कुठल्याही क्षणी तो आपला अजस्त्र मुंडका आत घुसवेल आणि विक्राळ जबड्यात धरून बाहेर खेचेल असं वाटू लागलं. मी शक्य तितका कपारीच्या भिंतीला चिकटलो. डोळे मिटले. मृत्यूसाठी मनाची तयारी करू लागलो. परंतु आताही आमचं दैव बलवत्तर असावं, कारण त्याच वेळी एक म्हैस प्राणांतिक हंबरत खाली कोसळली. पुरात वगैरे वाहून धबधब्यापर्यंत आली असावी. आयतीच ब्रह्मराक्षसाच्या पुढ्यात पडली. पडता क्षणीच गतप्राण झाली. हे तिचं नशीब, नाहीतर त्या दैत्याने तिचे जिवंतपणीच लचके तोडले असते. तिथेच लोहात उभा राहून तो एक एक तुकडा मोठ्या चवीने चघळू लागला. धबधब्याचा डोह आणि धारा एकदम लालेलाल झाल्या. बाहेर ब्रह्मराक्षस रक्तरंजित खुराक ओरपत असताना आम्ही मात्र कपारीत जीव मुठीत धरून बसलो होतो.
लपण्यासाठी ही छान जागा आहे. बाहेर कांठळ्या बसवणारा प्रपात कोसळत असल्याने कितीही आवाज केला तरी ऐकू जाणार नाही. पण तसं काही नाही हे मला लवकरच कळून चुकलं. कारण धबधब्याच्या हलत्या पडद्या पलीकडे ब्रह्मराक्षसाचं प्रचंड डोकं दिसू लागलं. त्याने पाण्यात मिसळलेला आमचा वास हुंगला की काय, मी मुर्द्यासारखा एकाच जागी स्तब्ध उभा राहिलो. अंगावरून खाली झिरपणाऱ्या थेंबांचाच काय तो आवाज, परंतु या कपारीत तोही जीवघेणा वाटू लागला. दैत्याने संतापाच्या भरात एक कर्णभेदी गर्जना केली. धबधब्यालाही कापरं फुटलं असावं. आता कुठल्याही क्षणी तो आपला अजस्त्र मुंडका आत घुसवेल आणि विक्राळ जबड्यात धरून बाहेर खेचेल असं वाटू लागलं. मी शक्य तितका कपारीच्या भिंतीला चिकटलो, डोळे मिटले, मृत्यूसाठी मनाची तयारी करू लागलो. परंतु आताही आमचं दैव बलवत्तर असावं, कारण त्याच वेळी एक म्हैस प्राणांतिक हंबरत खाली कोसळली. पुरात वगैरे वाहून धबधब्यापर्यंत आली असावी. आयतीच ब्रह्मराक्षसाच्या पुढ्यात पडली. पडता क्षणीच गतप्राण झाली. हे तिचं नशीब, नाहीतर त्या दैत्याने तिचे जिवंतपणीच लचके तोडले असते. तिथेच लोहात उभा राहून तो एक एक तुकडा मोठ्या चवीने चघळू लागला. धबधब्याचा डोह आणि धारा एकदम लालेलाल झाल्या. बाहेर ब्रह्मराक्षस रक्तरंजित खुराक ओरपत असताना आम्ही मात्र कपारीत जीव मुठीत धरून बसलो होतो. दिवस मावळ तिकडे झुकल्यावर म्हातारा पुन्हा पाण्यात उतरला. धबधब्या पलीकडे जाऊन खबर घेऊन परतला. ता नाय जवळपास कुठं, म्हस आता 2-3 दिस तरी पुरल तेला, तवर आपल्या गुफात आडवा पडून राहील. चल लवकर, बाहेर पडून आपलं घर गाठू. मी मुकाट त्याच्या मागून निघालो. घरी परतण्याचा मार्ग खुटला होता. आता कसलं करिअरनी कसलं काय, या म्हातारबुवांसारखं आपल्याही नशिबी अश्मयुगीन आयुष्य जगणं येतं की काय असं वाटू लागलं. ब्रह्मराक्षस त्याच्या गुहेत म्हैस पचवत पडला असेल असं गृहीत धरलं तरी जोखीम पत्करून चालणार नव्हती. शक्य तितका कमी आवाज करत आम्ही आमचा दगडी निवारा गाठला. आपण संकटात आहोत हे मला ब्रह्मराक्षस पाहताच उमगलं होतं, पण अवघा आयुष्यच वेठीला लागला आहे याची जाणीव मात्र आता झाली. एखाद्या निर्दोष मनुष्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर कसं वाटत असेल तसं काहीसं वाटू लागलं. मी एकदम शांत झालोय हे म्हातारबुवाच्याही लक्षात आलं. ड्युटी पेटवून तो माझ्या समोर येऊन बसला. दोघांच्याही भल्या थोरल्या सावल्या भिंतीवर पडल्या. माझ्यात त्याला त्याचा भूतकाळ दिसत असावा आणि मला त्याच्यात माझा भविष्यकाळ. दोघं समदुःखी, न केलेल्या चुकांचं पातक भोगत असल्यासारखे. नाव काय बावा तुझं? म्हाताऱ्याने मधाळ आवाजात विचारलं. शिरीष, मी उत्तर दिलं. आवाज चिरका होता, केव्हाही रडू येईल असा. मी इथं आलो तेव्हा माझी बी तुझ्यासारखीच गत होती बघ शिरीष. पहिलं लई त्रास झाला, नकुसं वाटलं. भैरुबाच्या दर्यात पडताशनीच मेलू का नाही असं वाटायचं. घरच्यांची आठवण यायची, पर हळूहळू सवय झाली. जगणं कुणाला चुकतं मर्दा, ही दरी म्हणजे आपलं राज्य आहे. आपण इथलं राज्य आणि ब्रह्मराक्षस मोठा गनीम. त्याला चुकवत फसवत हुल देत राहायचं. वरच्या आयुष्यात बी आपण काय करायचो, नशिबाला ढुशी देत जगायचोच ना. इथं बी तेच करायचं. म्हाताऱ्याने नेमकं समजावलं. त्याचं बरोबर होतं. रडत बसण्यात कसला आलाय पुरुषार्थ. मी वाट चुकलो, भरकटलो, दरीत कोसळलो ही नियती होती. पण नशिबाला दोष देत इथेच बसलो तर ती मोठी चूक ठरेल. इथे हा 70 वर्षांचा म्हातारा मागच्या 30 वर्षांपासून मृत्यूशी खंबीरपणे लढतोय आणि आपण 30 तासांच्या आत हार मानली. छे, मी लढणार, पुन्हा घरी जाणार. मी उत्साहात विचारलं, बाबा त्या जनावराला हुल देता येते मग मारता येणार नाही का? म्हातारा एकदम दचकला. त्याने असा विचारही केला नसेल. 25-30 फूट उंच, धारदार नख्या, तीक्ष्ण सुळे आणि अवाढव्य शरीर असलेल्या ब्रह्मराक्षसाला ठार मारायचं कसं शक्य आहे? सिरीस, अरे तो रानडुकार हाय की भेकाड?
हत्यार नसतील तर त्यांची बी शिकार नाही साधायची. मग एवढ्या मोठ्या बम्म राक्षसाला कसा मारणार तू? या इतभर भाल्यानं म्हातारबुवाने खिल्ली उडवली. अश्मयुगातही माणूस दगडी हत्यारांनी हिमहत्ती, रानगव्यासारख्या प्राण्यांची शिकार करतच होता की. नीट प्लॅन केलं तर काही कठीण नाही. आमचा बॉस नेहमी हेच म्हणतो. चला आपण प्लॅन बनवूया, मी नव्या हुरूपाने म्हटलं. पिल्यान, ते आणि काय असतं? आणि तुझ्या बासला बम्म राक्षस म्हणजे काय ते ठाव तरी हाय का? म्हातारबाबाने गोंधळून विचारलं. प्लॅन म्हणजे योजना बनवूया बाबा. त्या हिंस्त्र प्राण्याची कधी, कुठे आणि कशी शिकार साधायची याचं नियोजन करावं लागेल. मी समजावलं. ता प्राणी नाही, बम्म राक्षस आहे सिरीस. त्याला कमजोर समजायची चूक करू नको. उभा फाडील ता आपल्याला, बाबांनी गंभीर स्वरात म्हटलं. अहो, पण त्याला भूक लागते. तो शिकार करतो म्हणजे प्राणीच झाला ना. मान्य की असा प्राणी आपण बाप जन्मात पाहिला नाही. कदाचित हा या खोल विवरात मागे उरलेला एका अनोख्या प्रजातीचा एकमेव वंशज असेल. नाहीतर एखाद्या ग्रहावरून पडलेला कुणी एलियन असेल. पण आहे एक जीवच. मी माझं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतु म्हातारबुवाकडे वेगळीच माहिती होती. बम्म राक्षस प्राणी नाही आणि तू म्हणतोस तसा एलियन का फिलियन बी नाही. ता राक्षसच आहे. नीराबामणीचा शाप लागलेला राक्षस. बाबांनी दात कोरत म्हटलं. म्हणजे तुम्हाला या ब्रह्मराक्षसाबद्दल आधीपासूनच ठाऊक होतं? कसं काय? आणि ही नीराबामणीन कोण? मी चक्रावून विचारलं. तुला आता अख्खी रामकथाच सांगावी लागल. नीट ऐक. लई म्हणजे लईच जुनी गोष्ट आहे. माझ्या पंजाच्या काळातली. आमचा आजा सांगायचा लहानपणी आम्हाला की भैरुबाच्या दरीत एक बम्म राक्षस राहतो. आम्ही विचारायचो, कोण व बम्म राक्षस? ता कसा दिसतो? कुठनं आला? की माझा आजा पानाचा तोबरा थुकत आयटीत सांगायचा. कुठनं नाही बा आला, इथंच होता, इथंच राहायचा. इथंच म्हणजे कुठं? टेकाडावरच्या वाघबिलात की मसनवाट्यात? पोरं विचारायची. चॅक करत आजा उत्तर द्यायचा. तिथं नाही, हिथं म्हणजे गावातच राहायचा. त्याचं नाव गोपालराव. पंडित होता. पूजापाठ करायचा. सगळं शास्त्र तोंडपाठ होतं. डोक्यानं एकदम तरबेज. पर त्याची त्याला लय घमेंड. सावकारी बी करायचा. अडल्या नडल्यांना पैसे उधार द्यायचा. पर लई जालीम. शेकड्याला याज घ्यायचा. ते बी दर महिन्याला. नाही दिलं तर याजावर याज चढवायचा. पैशासाठी तगाद लावायचा. घरावर माणसा धाडायचा. अख्खा गाव त्याच्या कर्जानं बेजार झाला. त्यानं कुणाच्या जमिनी लाटल्या, कुणाची गुरं तर कुणाचं घर. गरीब कुणबट देशोधडीला लागली. लोकांकडे खायला 2 येलची भाकरी बी नाही आणि गोप्याकडे पैसा उतू जात होता. त्याला 2 लेख होते. त्यांना शिकायला मुंबईस धाडून दिल्यान. एक एक करून गोप्यानं सगळ्यांच्या जमिनी लाटलान. अख्खा गाव 1.5 दमडीसाठी आपल्याच जमिनीवर त्याच्यासाठी राबू लागला. फक्त नीराबामणीन अजून बी त्याच्या कब्जात येत नव्हती. तिचा नवरा सुपारीचा व्यापारी होता. नदी दराला त्यांचा मोठ्याच्या मोठं मल. काढणीनंतर अंगणात सुपारीचा डोंगर पडायचा. गोण्या भरायला अख्खा गाव नीराबामणीला मदत करायचा आणि त्या बदल्यात वरीसभर फुकटची खांड चगलायचा. सुगीनंतर नीराचा नवरा गजानन 10 बैलगाड्या भरून सुपारी गुजरातेकडे न्यायचा. त्या गुढीपाडव्यालाच परत यायचा. देवधर्म करायचा. अडले नडलेल्याची मदत करायचा. ता गोप्या इतका हुशार नि श्रीमंत नव्हता, पर सज्जन होता. म्हणूनच गोप्याला खटकत होता. गोप्याचा सुपारीच्या मल्यावर बी डोला होता. कधी एकदा संधी गावते आणि नीराचा मला बलकावतो असं त्याला झालेलं. आणि त्याचं नशीब बी जोरावर होतं म्हणा. त्या साली सुपारीचं बंपर पीक आलेलं. गजाननानं आसपासच्या गावातल्या आणखी 10 गाड्या भाड्यानं घेतला आणि व्यापाराला निघून गेला. पाडवा गेला. वैशाख सरला. मिरग सुरू झाला. गजाची कसलीच खबर नाही. निरोप नाही की चिठ्ठी नाही. नीराबामणीचा जीव वरखाली होऊ लागला. पदरी 2 पोरं आणि नवरा बेपत्ता. तिची झोप उडाली. रातच्याला घुंगरं वाजली की लगेच उठून पडवीत यायची. खिडकीतून बाहेरचा अंदाज घ्यायची. मग मुकाट पोरांजवळ येऊन रडत पडायची. पुढं जोरदार पाऊस सुरू झाला. तसा आसपासच्या गावातून कुणबी दारावर येऊ लागले. आमची बैल द्या, नाहीतर पैक तरी द्या.
शेती कशी कसायची असं विचारू लागले. काही बाई सांगून नीरानं त्यांना 10-12 दिवस थांबवलं, पर नंतर ते बी ऐकिनात. त्यांचं बी बरोबर, बैलांशिवाय नांगर कोण धरणार आणि पाऊस आटला की पुढं वरीसभर काय खायचं. अखेर नीरानं घरातला पैसा अडका सोनं नाणं इकून त्यांची नड भागवली. पर ते पैसं बी संपलं तवा गोप्याकडे हात पसरावं लागलं. तिची नड जास्त नव्हती, काय 150 रुपये घेतला असतील. याच किती, आटी काय, असं सगळं तिनं गोप्याला विचारलं. तेव्हा तो दात इचकत म्हणाला, तुम्ही तर आपल्याच हाव वहिनी, तुम्हाला जास्तीचा याज लावणार नाही. गजाननराव परतलं की आम्ही बघून घेऊ आमचं काय ते. साध्या भोल्या नीराबामणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि नवऱ्याची वाट बघायला लागली. पर दुसरा पाडवा येऊन गेला तरी गजाननाचा पत्ता नाही. गावात अफवा मात्र लय पसरलेल्या. कुणी म्हणलं वाटमारी झाली, डाकूंनी लुटलं आणि मारून टाकलं. कुणी म्हणायचा गजाला व्यापारात बक्कल पैसा मिळाला, त्याचा सुरतेला दुसरा कुटुंब कबिला होता, तर तिथंच स्थायिक झाला. तर काही लोक म्हणायची हा समजा गोप्याचाच डाव आहे, त्यानंच माणसं धाडून घाटात गजाला लुटलं, मारून टाकलं. मग परस्पर सुपारी सुरतेला इकली, बैल बी इकली आणि सगळा मलिदा आपल्या वाड्यातल्या तिजोरीत दडवून ठेवला. आता त्याचा डोला गजाच्या वाड्यावर नि मल्यावर आहे. बिचारी नीराबामणीन नवऱ्याची वाट बघत कसाबसा संसाराचा गाडा रेटत होती. अन एक दिस गोप्या आपली माणसा घेऊन नीराबामणीच्या घरापुढं हाजीर झाला. तुझं इतकं याद झालं ते आत्ताच्या आत्ता काढ, नाहीतर जमीन माझ्या नावावर कर. 100-200 रुपयाच्या व्याजासाठी लाख मोलाची जमीन कशी देऊ, तुमची आकडेमोड दाखवा, नीरानं सवाल केला. गोप्यानं आपली महिना शेकड्याला 20 याजदराची आकडेमोड दाखवली. 1.5 वर्षात चक्रीवाढ दरानं 100-200चं 25,000 होत्यात असं गणित करून दाखवल्यान नीराला पटलं नाही. ती पंचांकडे गेली. पंच बी गोप्यानं चिकत घेतलेलं. त्यांनी न्यायनिवाडा केला. फक्त याजापोटीच नीरानं सगळी जमीन गोप्याला द्यावी आणि मुद्दल पुढच्या 3 महिन्यात चुकत करावं, नाहीतर वाडा बी गोप्याच्या नावावर करावा लागल. नाईलाजानं नीरानं मंजुरी दिली. आपला नवरा परत येईल आणि सगळं पहिल्यागत होईल अशी तिला लय आस लागलेली. पर गजा काही परतला नाही. सुरतेवरून एक निरोप मात्र आला की मागच्या वर्षाला गजा सुपारी घेऊन पोचलाच नव्हता. म्हणजे त्याआधीच कुणीतरी घात केला हे स्पष्ट होतं. सगळ्यांचा संशय गोप्यावरच होता. 3 महिन्यात बी काही बदललं नाही. जिथं पोरांना धड खायला नाही तिथं मुद्दल कसं फेडणार. गोप्या परत नीराबामणीच्या दारात हाजीर झाला. तिनं लय मिनिट वाऱ्या केल्या, हात जोडलं, पर त्यानं नाहीच ऐकलं. मुद्दलापोटी वाडा आणि 3 महिन्याच्या याजापोटी भांडी कुंडी हडप केली. नीराबामणी लहान लेकरांसह देशोधडीला लागली. तिचा बांध फुटला. तिनं गोप्याला शाप दिला, सगळ्या गावाला गेलून बी तुझी भूक नाही शमली, असा कोणता भस्म्या झालाय तुला. मुठभर पैशाचं डोंगरभर याच दाखवून आमची जमीन हडप केलीस, माझ्या पोरांच्या डोईवरचं छत हडप केलंस. हे पाप कुठं फेडशील. माझा आणि माझ्या पोरांचा तलतलाट लागल तुला. तुझा निर्वंश होईल. राक्षसासारखा वागलास, बकासुरासारखा सगळं खात सुटलास. तू ब्रह्म राक्षस बनशील आणि 1000 वर्षा नरकात सडशील. नीराबामणीनं काळजाच्या देठापासून शापवाणी उच्चारली. तिचं पुढं काय झालं तर कुणाला माहित नाही. पर गोप्याला ता तलतलाट भोवला हे मात्र खरं. पुढच्याच महिन्याला तार आली. मुंबईस राहणारे त्याचे दोन्ही लेक बंगल्याला आग लागून खाक झाले. त्यांच्या चिताबी पेटवता आल्या नाहीत. त्या दिवसापासून गोप्या खंगाया लागला. त्याला कायसा विचित्र रोग जडला. शरीर फुगाया लागलं आणि कातडीवर काटं उगवलं. कुठलीच दवा दारू चालना. वेदनेनं तो किंचलायचा, गडाबडा लोलायचा, पर मेला नाही. एक एक करून त्याचे सगळे सोयरे मेले, पर हा जिताच राहिला. एकदम घाणेरडा राक्षसासारखा दिसाया लागला. लोकांना नीराची शापवाणी ठाऊक होती. ते गोप्याला ब्रह्म राक्षस बोलाया लागले. त्याचं हिडीस रूप बघून सगळी घाबरायची. त्याला त्याच्याच वाड्यात कोंडून ठेवलेलं. परता रात्रीचा बाहेर पडायचा आणि लोकांच्या कोंबड्या बकऱ्या मारून कच्चाच खायचा. त्याचीही चालेगत बघून गाववाल्यांनी वाडात जालायचं ठरवलं. नि एका रात्री दिला पेटवून. तवाता बोंबा ठोकत बाहेर पडला नि धावतच सुटला. सगळी मंडळी कोयती कुराडी घेऊन त्याच्या मागे लागली. तो गावाबाहेर आला नि थेट भैरुबाच्या दर्यात उडी घेतला. लोकांना वाटलं गावावरचा अरिष्ट गेला, ब्रह्म राक्षस मेला. परता मेलीला नाही हे मला इथं कोसळल्यावर कळलं.
तर मरणार बी नाही, कारण निराबामणीचा शापच आहे तसा. म्हातारबुवाने ब्रह्मराक्षसाची सुरस कथा संपवली. एका ब्राह्मणाने आपल्या कर्तव्यापासून ढळू नये, आपल्या ज्ञानाचा पांडित्याचा गर्व बाळगू नये, गोरगरिबांना लुटू नये, यासाठीच पूर्वजांनी रचलेली ही ब्रह्मराक्षसाची दंतकथा असावी. ब्राह्मण भ्रष्ट झाला की ब्रह्मराक्षस बनतो, अशा कथा कोकणात अनेक ठिकाणी प्रचलित आहेत. काही मी सुद्धा आजोबांकडून ऐकल्या होत्या. त्यांच्यात काही तथ्य असेल असं वाटत नव्हतं. आणि ही कथा तर फारच रोमांचक होती, अगदी अरेबियन नाईट्स मध्ये शोभावी तशी. परंतु तरीही ब्रह्मराक्षस प्राणी नसून शापवाणी भोगणारा खराखुरा राक्षसच आहे, यावर मेंदू विश्वास ठेवेना. तो इतरांची शिकार साधतो तर त्याचीही शिकार करता येईल एवढंच मला कळत होतं. म्हातारबुवांना माझी कल्पना कितीही कठीण वाटत असली तरी त्यांनाही मनात कुठेतरी काहीही करून इथून सुखरूप बाहेर पडावं असं वाटत होतं. पुन्हा आपल्या गावी जाऊ, जिवंत असेल तर बायकोच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू, करत्या झालेल्या पोरांचे संसार बघू, नातवंडांसोबत खेळू असं मनापासून वाटत असलेलं. म्हणून तेही माझ्या अतिमहत्वाकांक्षी योजनेत सामील झाले. ब्रह्मराक्षसाला नीट दिसत नाही ही आमच्यासाठी जमेची बाजू होती. शरीराचा गंध मिटवला आणि अजिबात आवाज होऊ दिला नाही तर त्याला आमचा थांगपत्ता लागणार नाही. मग आम्हाला त्याच्यासाठी सापळा रचण्याचा अवधी मिळेल. गंध मिटवण्यासाठी बाबांकडे एक युक्ती होती. रानात उग्रवासाचं एक लाल जर्द फुल सापडायचं. त्याचा वास ब्रह्मराक्षसालाही आवडत नसे. तो सुद्धा या फुलांच्या झुडपांना टाळायचा. हीच फुलं पाण्यात भिजवून त्या पाण्याने आंघोळ करायची, म्हणजे दिवसभर एक उग्रगंध आपल्याला चिकटून राहील आणि ब्रह्मराक्षसाची दिशाभूल होईल असं ठरलं. पण त्याला कधी, कुठे आणि कसं मारावं याबद्दल काही ठरत नव्हतं. पावसाचे दिवस. सूर्यास्तानंतर मुसळधार पाऊस बरसू लागला. पहाडांवरून फुटणारे धबधबे सर्व बाजूंनी दरीत उड्या घेऊ लागले. गुहेजवळचा तलाव तुडुंब भरून वाहू लागला. कोणत्याही क्षणी आमच्या भूमिगत दरवाजातून पाणी आत येईल की काय असं वाटत होतं. माणसाला इतर कशाही पेक्षा पाण्याची गरज अधिक. डोहापासून दूर राहिलो तर रोज पाण्यासाठी हेलपाटा मारावा लागेल आणि एक दिवस हाच मोका साधून ब्रह्मराक्षस आपली शिकार करेल म्हणून म्हातारबुवाने इथल्या कपारीतच घरोबा केला. भगदाडे दगडांनी चिणून आत बाहेर करायला भुयारी रस्ता तयार केला. तलावाची एक पूररेषा होती. पाऊस कितीही बरसला तरी सहसा ती रेषा ओलांडत नसे, म्हणजे मागच्या 30 वर्षात तरी ओलांडली नव्हती. म्हणूनच तलावाकाठी असूनही या गुहेला बुडण्याचा धोका नव्हता. पण आज मात्र बाबांच्या सुरकुतलेल्या कपाळावरही चिंतेचं जाळं पसरलं. आणखी काही तास पाऊस असाच बरसला तर आमचं गुंफा सदन तुडुंब भरेल आणि आम्ही या भर पावसात बेघर होऊ अशी भीती सतावू लागली. मध्यरात्रीपर्यंत आम्ही जागेच होतो. कुठल्याही क्षणी गुहेतून बाहेर पडावं लागणार होतं. एकदा का पाणी आत येऊ लागलं की बाहेर निसटण्याची संधीच मिळाली नसती. दिवा मिणमिणत होता. आम्ही देवाचा धावा करत होतो. तेव्हाच एक आक्रीत घडलं. बाहेरून चक्क डुकरांच्या हुंकारण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती डुकरं वरून प्रपातासोबत वाहत आली असतील, नाहीतर इथलीच पूर पाण्याला कंटाळून भगदाडा बाहेर पडली असतील. पण ती अस्वस्थ होती, चित्कारत होती. कदाचित एखाद्या उन्मळून पडलेल्या झाडाखाली अडकली असतील, नाहीतर पिल्लांच्या वाहून जाण्याने शोक करत असतील. काहीही असू शकेल, पण त्यांच्या चित्कारण्याने आमचे धाबे मात्र दणाणले. त्यांच्या मागावर ब्रह्मराक्षस इथवर आला तर काय. बाहेर पाऊस पडत असला तरी गुहेत सर्वत्र मानवी गंध होता. तो त्याने नक्कीच टिपला असता, आणि नसता टिपला तरी गुहेत पाणी भरू लागलं की आम्हालाच बाहेर पडावं लागलं असतं. मनात असे नकोसे विचार येत असतानाच दूरवर त्याची पावलं वाजली. एखादा रणगाडा पाणी तुडवत पुढे येत असल्यासारखी. तो पायरव, त्याचं हुंकारणं, चित्कारणं हळूहळू जवळ आलं. आणि तेव्हाच आमच्या पायांखाली ओल जाणवली. गुहेत कुठूनशी पाण्याची धार लागली असावी. मी आणि म्हातारबुवाने एकमेकांकडे पाहिलं.
दोघांच्याही डोळ्यात प्राणांतिक भीती दाटून आलेली. अचानक गुहेबाहेरच साठलेल्या पाण्यात धपकन काहीतरी पडलं. ते ब्रह्मराक्षसाचं पाऊल असावं. बाबांनी लगेच दिवा विझवला. पुढच्याच घटकेला एका रानडुकराचं केविलवाणं चित्कारणं ऐकू आलं. झालं, दैत्याच्या मुखी रक्त लागलं. आता पावसामुळे विखुरलेल्या डुकरांना आणि त्यांच्या पिल्लावळीला संपवत नाही तोवर तो इथून हटला नसता. आम्हाला त्याच्या वराह भोजनाशी काही एक देणं घेणं नव्हतं, परंतु एव्हाना आमच्या दगडी दारातून पाण्याची जाडजूड धार आत येऊ लागलेली. ढोपरभर पाणी आताच साचलेलं. वेळेत बाहेर न पडलो तर जलसमाधीच. म्हातारबुवाने गुहेतून बाहेर पाहण्यासाठी कपारीत लावलेला एक उभा दगड बाहेर काढला. पावसाचा झोत आत आला. तो डाव्या हाताने अडवत आम्ही बाहेर पाहू लागलो. कचकचित अंधार होता, पण अधेमध्ये विजाही लखलखायच्या. त्या उजेडात ब्रह्मराक्षसाने भर पावसात चालवलेले डुकरांचे रक्तरंजित शिरकाण स्पष्ट दिसले. भेदरलेली डुकरे इथे तिथे पळत होती, परंतु तलाव ओसंडून वाहत असल्याने त्यांचा वेग कमी झालेला. शिवाय धावताना छपाक छपाक आवाज होई तो वेगळाच. त्यामुळे ब्रह्मराक्षसाला त्यांचा ठाव ठिकाणा कळत असे. पहिलं डुक्कर त्याच्या क्रूर जबड्यात शेवटचा आचका घेत नाही तेव्हाच तो दुसऱ्याची शिकार करी. तळ्याच्या गढूळ पाण्यावर तरंगणारी छोटी छोटी पिल्लं तर त्याच्या विक्राळ जबड्यात शेंगदाण्यासारखी, पण त्यांनाही तो सोडेना. तोंडी लावायला मटकावत होता. हे भयंकर दृश्य पाहता पाहता पाणी कधी आमच्या पोटापर्यंत आलं ते कळलंच नाही. वरून जणू एक छोटा धबधबाच खाली कोसळत होता. आणखी उशीर केला तर भुयार पूर्णपणे जलमग्न होईल हे दोघांनाही कळून चुकलं. आम्ही डोळ्यांनीच एकमेकांना खूण केली. म्हातारबुवांनी भाला उचलला आणि शिडीवरून वर निघालो. पाण्याचा झोत भसाभसा आत शिरत होता. तो चुकवून वर जाणं, भुयाराच्या तोंडावरचा जड दगड सरकवणं आणि आत येणारा पाण्याचा लोट चुकवून काठाकडे धावणं हे महाकठीण कर्म होतं. परंतु ब्रह्मराक्षस डुकरांसोबत गुंतला असल्या कारणाने आम्ही कसंबसं ते पार पाडलं. धोधो पावसामुळे क्षणाक्षणाला फुगत चाललेल्या तळ्याला मागे टाकून आम्हाला रानात दूर निघून जायचं होतं. परंतु यावेळी नशिबाने दगा दिला. भुयारावरील दगड सरकवून आम्ही बाहेर पडताच पाणी मुसंडी मारत गुहेत शिरलं. मागील 30 वर्ष म्हातारबुवाने वेचलेल्या घडवलेल्या वस्तूंची उलतापालत करू लागलं. वॉशिंग मशीनमध्ये कपडे घुसळतात तसं घुसळून काढू लागलं. त्या आवाजाने ब्रह्मराक्षसाचं लक्ष वेधलं. तसाही त्याने अर्ध्या अधिक डुकरांचा फन्ना उडवला होता. आता त्याचे कान पाणी तुडवत काठाकडे धावणाऱ्या आम्हा दोघांकडे टवकारले गेले. गुडघाभर पाण्यातून धावणं किती कठीण असतं हे धावणारेच जाणवत, पण ज्याचे पाय 12 ते 15 फूट उंच आहेत त्याला काय फरक पडतो. पाणी तुडवत 1-2 ढंगातच तो मायावी दैत्य आमच्यापर्यंत पोचला आणि झेप घेऊन आमची नरडी फाडणार त्या क्षणीच आम्ही दाट झाडीत शिरलो. ब्रह्मराक्षस रागाने गरजला. तो आवाज मुसळधार पावसातही या गोलाकार दरीच्या कड्या कपारीत प्रतिध्वनित होत राहिला. ही झाडी आपल्याला आपल्या भक्ष्यापासून रोखते आहे हे लक्षात येताच चिडलेल्या दैत्याने नख्यांचा सपासप वार करून फांद्यांच्या चिंधड्या उडवायला सुरुवात केली. झाडे छाटणारे एक अजस्त्र यंत्र भयंकर आवाज करत आपला पाठलाग करत आहे असं आम्हाला वाटू लागलं. बाबा, आवाज न करता गुपचूप एका जागी पडूयात का? मी धावता धावताच विचारलं. काय उपयोग नाही लेका, अंगाच्या वासानं तो हुडकून काढील, पर आज आपल्याला खाऊन टाकल्या बगर तो शांत बसणार नाही. उत्तर मिळालं. माझा चेहरा उतरला. ब्रह्मराक्षसाची शिकार करून या प्राचीन जंगलातून बाहेर पडण्याची स्वप्ने पाहणारा मी आज त्याचीच शिकार बनणार होतो. त्याच्या क्रूर जबड्यात जिवंतपणी चिरडले जात असताना आपल्याला काय वाटेल असे भलते सलते विचार मनात येऊ लागले. मरण टाळण्यासाठी मी ऊर फुटेपर्यंत धावत होतो आणि कितीतरी वेळ धावतच राहिलो. मग अचानक लक्षात आलं की आपल्या मागे झाडा झुडपांचा चुराडा करत धावणारी राक्षसी पावले नाहीत, भयप्रद हुंकार आणि चित्कारही नाहीत, आणि म्हातार बाबा सुद्धा नाही. मी एकदम थबकलो. आसपास पाहू लागलो.
दाट रानाशिवाय काहीच नव्हतं. पावसाचा वेग ओसरला असला तरी विजा मात्र लखलखतच होत्या. निमिषभरासाठी सगळं काही स्वच्छ दिसायचं, मग अंधारात गडप व्हायचं. म्हातारबाबांना ब्रह्मराक्षसाने धरलं की काय अशी शंका मनात आली. त्यांच्या मदतीला जायला हवं, पण नेमकं कुठे जावं? अंधारात सगळ्या वाटा एकसारख्याच भासू लागल्या. कुठून आलो, कुठे जायचं काही कळेना. परंतु तेव्हाच डोहाजवळच्या कड्यावरून एक आरोळी ऐकू आली. तो बाबांचाच आवाज होता. या अंधाऱ्या चिंबरानात माझ्यासारखा नवखा मनुष्य ब्रह्मराक्षसापुढे फार काळ टिकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मुद्दाम त्या दैत्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं. तो त्यांचा पिच्छा करत कड्यापर्यंत गेला आणि आता ते दैत्याला खिजवत आपल्या अवतीभोवती घुटमळायला लावून वेळ काढत होते. म्हणजे मला इथून दूर निघून जाण्याचा, सुरक्षित आसरा शोधण्याचा अवधी मिळावा. नाईलाजाने हतबलतेने मी तेच केलं. डोळ्यातून धारा वाहत होत्या, त्या अश्रूंच्या की पावसाच्या सांगता येईना. फार दूर निघून आल्यावर मागे एक किंकाळी आणि ब्रह्मराक्षसाचं चित्कारणं ऐकू आलं. भैरुबाच्या दरीत 30 वर्ष चाललेलं एक युद्ध संपलं आणि तेव्हाच नव्या युद्धाचा आरंभ झाला. मला म्हातारबाबांचे बोल आठवले. जगणं कुणाला चुकतं मर्दा, ही दरी आपलं राज्य आहे, आपण इथलं राज आणि ब्रह्मराक्षस मोठा गनिम. त्याला चुकवत फसवत हुल देत राहायचं, पर जगणं नाही सोडायचं. मुंबईतून बऱ्याच वर्षांनी कोकणात आलेलो मी वाट चुकून रानात भरकटलो. बाहेर पडण्याऐवजी आणखी आतात जात राहिलो. एका निसरड्या दरडीजवळ पाय घसरला आणि गडगडत थेट ओढ्यात पडलो. मग प्रवाहासोबत वाहत जाऊन धबधब्याच्या वाटे विवरात कोसळलो. खरं तर कपाळमोक्ष होऊन तिथल्या तिथेच जीव जायचा, पण खाली मोठमोठ्या पानांची झुपकेदार झाडी होती. तिने मला झेललं. मार खूप लागला, पण जीव वाचला. सरळसोट भिंती असलेल्या 1000 फूट खोल विवरातून बाहेर कसं पडायचं या विवंचनेत असतानाच एक दैत्य समोर प्रकटला. तो आंधळा होता, म्हणून आणखीच भयंकर होता. त्याला माझ्या काळजाचं धडधडणं ऐकू गेलं आणि भीतीचा गंधही जाणवला. तो दानव माझ्या चिंधड्या करणार तेव्हाच कुठूनसा एक म्हातारबाबा अवतरला आणि दैत्याला हुल देत मला आपल्या दगडी घरात घेऊन गेला. 30 वर्ष तो या विवरात त्या दानवाला दररोज हुलकावणी देतच जगला. या दैत्याचं नाव ब्रह्मराक्षस होतं म्हणे. ते कसं पडलं याची एक आख्यायिकाही म्हातारबाबाने सांगितली. तशी सुरस कथा होती, पण जेव्हा तुमचा जीव वेठीला लागला असेल तेव्हा काहीच मजेदार वाटत नाही. आम्ही दोघांनी मिळून त्या राक्षसाला संपवण्याचा एक प्लॅन बनवला, पण मुसळधार पावसात तो वाहून गेला. माझ्या खातर म्हातारबाबाने आपला जीव पणाला लावला. दैत्याच्या जबड्यातून मी बचावलो, पण म्हातारबाबाचा थांग लागेना. ब्रह्मराक्षसाने त्याला गिळलं. 30 वर्षांची लढाई संपली. छे, संपली कुठे? त्या लढाईचं नेतृत्व माझ्या खांद्यावर टाकून म्हातारबाबा गेला. महाभयंकर ब्रह्मराक्षसाशी लढायला आता या आदिम विवरात मी एकटाच मागे उरलो. तुडुंब भरलेल्या तलावापासून खूप दूर घनदाट झाडीतील एका टीचभर कपारीत भिजलेल्या अंगाला आणखी भिजण्यापासून कसं बसं वाचवत दोन्ही पाय पोटाशी घट्ट आवळून मी बसलो होतो. पावसाचा आवेग कमी झाला असला तरी प्रचंड झाडांवरच्या पागोळ्यांची धार अजून तुटली नव्हती.
दूर कुठून तरी ब्रह्मराक्षसाचे धडकी भरवणारे चित्कार ऐकू आले. तो चिडला होता, संतापला होता, पण का? म्हातारबाबाची शिकार साधूनही त्याचं पोट भरलं नव्हतं का? तो माझ्या मागावर असावा आणि मी सापडत नाहीये म्हणून संतापला असावा. दुःखाने भीतीने मला हुंदके फुटत होते. एकदम हंबरडा फोडून मोठमोठ्याने रडावं असंही वाटलं, पण त्या दैत्याला सुगावा लागेल याची भीती होती. काय हे जगणं! फुटक्या नशिबावर मनसोक्त रडताही येईना, पण उमाळे थांबेनात. मी माझ्याच मनगटावर घट्ट दात रोवून अस्फुट हंबरडा फोडला. बराच वेळ रडत राहिलो. पहाट होता होता अखेर ढग बरसून थकले, रिकामी झाले आणि विवरावरून दूर निघून गेले. माझ्या अश्रूंचे तलावही वाहून कोरडे पडले. कच खाल्लेल्या मनाला मी समजावलं, आपला म्हातार बाबा असा रडत बसला असता तर 30 वर्ष या रानात टिकला असता का? दिवस उजाडता उजाडता चांगलं पोपटी ऊन पडलं. श्रावण महिना लागला असावा. ब्रह्मराक्षसाला कडक ऊन आवडत नाही, त्याच्या आंधल्या डोल्यावर आणखी अंधारी येते असं म्हातार बाबा एकदा म्हणाला होता. या कपारीतून बाहेर पडून नवीन आसरा शोधण्यासाठी आणि पोटपूजा करण्यासाठी ही नामी संधी होती. आसपास बघत एक एक पाऊल जपून टाकत मी गच्च झाडीतून बाहेर पडलो. विवरावरचं आभाळ धुवून काढल्यासारखं एकदम साफ निळशार दिसत होतं. पंख असते तर आत्ताच्या आत्ता झेप घेऊन या नरकातून बाहेर पडलो असतो. त्या उडणाऱ्या बगळ्यांसारखं मला त्यांचा हेवा वाटू लागला. माणसाने इतके कसले कसले शोध लावले, त्यापेक्षा कुठेही घेऊन जाता येऊ शकणाऱ्या कृत्रिम पंखांचा शोध लावला असता तर किती बरं झालं असतं. सहज चढता येण्याजोग्या एका महाकाय वृक्षावर घरटं बांधायचं ठरवलं. 2 समांतर फांद्यांना पाठीमागून जाडजूड खोडाचा आधार होता. त्यावर आणखी काही सपाट लाकडं रानवेलींनी बांधून 4 फूट रुंद आणि 6 फूट लांब माची तयार केली, म्हणजे अंग ताणून झोपता येईल. मग वेळी अवेळी येणाऱ्या पावसापासून आडोसा हवा म्हणून तिन्ही बाजूंनी झुपकेदार पानांच्या भिंती आणि छत तयार केलं. सागाच्या मोठमोठ्या पानांचे द्रोण बनवून पागोळ्यांचं पाणी त्यात पिण्याकरता साठवायचो. आता उंचावरून संपूर्ण विवराचं विहंगम दृश्य दिसायचं. ब्रह्मराक्षस आसपास आला तर मी सावध झालो असतो. प्यायला पाणी भरपूर होतं, पण खाण्याचे वांधे होते. पावसाळ्यात रानात फारशी फळं कंदमुळं सापडत नाही असं म्हातार बाबा म्हणालेला. त्यामुळे माझी भिस्त या झाडाजवळूनच वाहणाऱ्या ओढ्यातील मासे आणि चिंगळांवर होती. परंतु त्यातही एक अडचण आली. म्हातारबुवाने मला गारगोटे आपटून आग लावण्याचं कसब जरी शिकवलं असलं तरी ओली लाकडं दरवेळी पेट घेतील याची शाश्वती नसायची. मग बऱ्याचदा ते मासे आणि चिंगळं स्वच्छ करून कच्चीच खावी लागत. सुरुवातीला ओकारी येईल असं वाटायचं, पण पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असला की तेही पंचपक्वानांसारखं रुचकर लागायचं. मी घरच्यांसोबत घरच्या जेवणालाही आसुसलो होतो, विशेषतः गोडाला. या विवरात अडकल्यापासून शरीरातील साखर उन्हाळ्यात कोरड्या ठाक पडलेल्या नदीसारखी आटून गेली होती. कधी मध्ये रात्री पाऊस नसला की अगदी दूरवरून ब्रह्मराक्षसाचे अस्फुट चित्कार ऐकू येत. एखादं कमनशिबी श्वापत त्याच्या अमर्याद भुकेला बळी पडलेलं असायचं. तो जिवंतपणीच त्या असहाय्य प्राण्याचे लचके तोडायचा आणि आसुरी आनंदाने चित्कारायचा. माझी झोप पार उडायची. गुडघे छातीला टेकून विवरातील अंधाराकडे मी टकामका पाहत बसायचो. आजचा दिवस कसा बसा गेला, पण उद्या किंवा परवा त्या असहाय्य प्राण्याऐवजी आपण ब्रह्मराक्षसाच्या क्रूर पंजात असू आणि आपले सुद्धा तो असेच लचके तोडेल ही भयंकर भीती शरीर थकलेलं असूनही डोळा लागू देईना. अखेर मी निश्चय केलाच. ब्रह्मराक्षस जिवंत असेपर्यंत आपले या विवरातून बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न फोल आहेत. आधी त्याचाच काय तो कायमचा बंदोबस्त करायचा. म्हातार बाबा आणि मी हेच ठरवलं होतं, पण नियतीने तशी संधीच दिली नाही. मी एकटा आहे, बिनअनुभवी आहे, पण म्हातार बाबाने इथे राहून मागच्या 30 वर्षात जे शिकलं ते सगळं त्याच्यासोबतच्या 30 दिवसांच्या सहवासात मला शिकवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला होता. तो माझा गुरु. ब्रह्मराक्षसापासून आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी त्याने स्वतःची आहुती दिली, पण त्याची शिकवण या विवरात गोल गोल घुटमळणाऱ्या वाऱ्यावर अजून थरथरते आहे. सिरीस, रडत बसू नकोस, लढ, सुटकेची जिद्द बाळग असे खडसावून सांगते आहे आणि मी तेच करणार.
एकलव्यासारखा आपली सर्वेंद्रिय लक्षावर केंद्रित करून या नरकातून सही सलामत बाहेर पडणार, त्यासाठी ब्रह्मराक्षसाचा खात्मा करावा लागला तरी बेहत्तर. पहाट होताच झाडावरून खाली उतरलो. चूळ भरून ओढ्याचं पाणी प्यायलो. मग काठावरच्या ओल्या चुन्यासारख्या मऊशार मातीत ब्रह्मराक्षसाच्या शिकारीचा आराखडा बनवू लागलो. वेळ आणि ठिकाण या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या. जवळपास तासाभराने मनाजोगा प्लॅन तयार झाला. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही गोष्टींची गरज होती. वरून कोसळणारा धबधबा विवरात सजीव निर्जीव बरंच काही वाहून आणायचा. पाण्याच्या आघाताने खाली मोठा डोह तयार झालेला. त्याच्या काठावर बरंच काही सापडलं असतं. मी त्या दिशेने मार्गक्रमण केलं. प्लास्टिकच्या लहान मोठ्या बाटल्या, डबे, कुठल्या तरी होडीचा लांबच लांब गंजका आणि एका बाजूने तीक्ष्ण धार असलेला लोखंडी पत्रा, दोरखंडाचे तुकडे, चिंध्या, कपडे असं बरंच काही डोहाजवळ सापडलं. मी ते सगळं गोळा केलं. इथे फार वेळ थांबणं धोक्याचं होतं, कारण वरून वाहून येणाऱ्या लहान मोठ्या दुर्दैवी जीवांचा फन्ना उडवण्यासाठी ब्रह्मराक्षस इथे कधीही येऊन धडकायचा. म्हणून सगळ्या वस्तू त्या तरंगत्या पत्र्यावर नीट बांधून ओढ्यातूनच माझ्या वृक्षनिवासाकडे निघालो. 8-10 दिवसांनी भाद्रपदातील एक ढगाळ दिवस. आभाळाचा ऊर भरून आलेला, नभ काळवंडलेलं, वारं सुटलेलं, पण पाऊस मात्र नव्हता. त्याची रात्र पाळी असावी. दुपारनंतर त्याने जोर धरला तर काहीच करता येणार नाही. म्हणून मी रात्रीच्या जेवणाची बेगमी करण्यासाठी थोडा अधिक वेळ जमिनीवर रेंगाळलो. ओढ्यात चढणीचे मासे आता सापडेनासे झालेले. बेळातून लपलेल्या खेकड्यांच्या मागावर होतो. तेव्हाच ओढ्याच्या चिखलात अगदी विचित्र पावलांचे ठसे आढळले. म्हातारबाबाने मला ठशांवरून जनावर ओळखायला शिकवलं होतं. हे ठसे खेकड्याच्या मागावर असलेल्या कोल्ह्याचे नव्हते, वाघ बिबट्याचेही नव्हते. माझ्या तळहातापेक्षा मोठा पंजा आणि पुढे धारदार नख्या. कधी 4ही पायांवर चालणारं तर कधी 2 पायांवर उभं राहणारं असं ते श्वापद असावं. खुणा ताज्या वाटत होत्या, म्हणजे ते आसपासच असावं. खेकड्यांचा नाद सोडून मी ओढ्याबाहेर पडलो. तसंही आताशा उपाशी राहण्याची सवयच जडली होती. तेव्हाच पाठीमागे धपकन कुणीतरी ओढ्यात उडी घेतली. मी मागे वळलो. ते एक चांगलं 12-15 फूट उंच जाडजूड अस्वल होतं. या विवरातील प्रत्येक प्राणी महाकायच का असतो कुणास ठाऊक. अस्वल संधी साधू असतं. भूक लागली की समोर जे दिसेल त्याचा फडशा पाडतं. त्याचा लाळ गाळणारा उघडा जबडा आणि धारधार सुळे पाहून ते उपाशीच वाटत होतं. आणि समोर मी होतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचा लाळ गाळणारा उघडा जबडा आणि धारधार सुळे पाहून ते उपाशीच वाटत होतं. आणि समोर मी होतो. माझा फडशा पाडायला ते ओढ्याचं पाणी तुडवत 4ही पावलांवर धावत येऊ लागलं. मी जीव मुठीत घेऊन पळालो. ते पाठलाग करू लागलं, चित्कारू लागलं. तो आवाज विवरात घुमू लागला. मी माझ्या वृक्षनिवासापासून अगदी जवळ होतो, पण झाडावर चढणं टाळलं, कारण अस्वलही झाडावर चढू शकतात हे मला चांगलं ठाऊक होतं. मी थेट रानात शिरलो आणि ठाऊक असलेल्या वाटांवरून वेडवाकडं धावत अस्वलाला चुकवण्याचा प्रयत्न करू लागलो. ते चित्कारत पाठीच लागलेलं पावसाने माजलेल्या झाडीतूनही मला हुडकून काढत होतं. कदाचित त्याच्या तिखट नाकाला माझा गंध सापडत असावा. धावत पळत अखेर मी एका भल्या मोठ्या खडकापर्यंत आलो. काटकोनात उभा असलेला सपाट खडक, पण अधेमध्ये काही खाचा होत्या. त्यात बोटं रोवून मी वर चढेन. या दणकट अस्वलाला मात्र ते जमणार नाही असा माझा कयास होता. मी अर्धा खडक चढून गेलो. तेव्हाच ते तिथवर पोचलं आणि माझा अंदाज चुकला. ताडमाड उंच असलेल्या त्या अस्वलाला खडकावर चढण्याची गरजच नव्हती. 2 पायांवर उभं राहूनच ते माझ्यापर्यंत पोचलं असतं.
अखेर आपलं सावज कोंडीत सापडलेलं पाहून त्याने विजयी हुंकार भरला. माझे हातपाय थरथरू लागले. इतके दिवस कसा बसा जपलेला जीव आज या अस्वलाचा घास बनणार असं वाटू लागलं. माझ्या पायातलं बळच संपलं. इतक्यात रानातून कडाकड फांद्या मोडल्याचा आवाज जवळ येऊ लागला. तो आला. अस्वलाच्या हुंकारण्याने त्याला निमंत्रणच धाडलं होतं. मी ज्या खडकाला घोरपडीसारखा चिकटलो होतो त्यावरच उभा राहून ब्रह्मराक्षसाने डरकाळी फोडली. मी श्वास रोखला. ब्रह्मराक्षसाला दिसत नाही. गुपचूप चिकटून राहिलो तर जीव वाचेल हे ठाऊक होतं. समोर दैत्याला पाहताच अस्वलही चिडलं. विवरातील सरळ सोट कड्यांना चिकटून असलेल्या पोळ्यातील मध खाण्यासाठी अवघड कपारी उतरून आलेलं ते वरच्या रानातील श्वापद होतं. या विवरातील अनाभिषिक्त सम्राट ब्रह्मराक्षस आहे हे त्या अस्वलाला काय ठाऊक असणार. धष्टपुष्ट अस्वलाने कच खाल्ली नाही. आपल्यापेक्षा दुप्पट मोठ्या आणि हिडीस जनावरावर ते भयंकर त्वेषाने गरजलं. जणू आव्हान स्वीकारलं असावं. दोन्ही दैत्याकार जनावरं एकमेकांकडे जानी दुश्मन असल्यासारखी पाहू लागली. अर्थात ब्रह्मराक्षस आवाज आणि गंधाचा वेध घेऊन पाहत होता. नेमका अंदाज येताच त्याने आपल्या अवजड शरीरासह अस्वलावर वरूनच झेप घेतली. दोघे एकमेकांना भिडले. अवघं विवर हादरलं. मिळालेल्या संधीचा फायदा घेत मी खडक चढून गेलो आणि झाडाकडे पळालो. वर बसून दोन्ही तुल्यबळ पशूंची प्राणघातक झुंज पाहू लागलो. ते अस्वल महाकाय असलं तरी ब्रह्मराक्षसापेक्षा आकाराने बरंच लहान, पण त्याचे दोन्ही डोळे शाबूत होते. शिवाय तीक्ष्ण नख्या आणि धारदार सुळ्यांची शस्त्रे सोबतीला होती. त्याने ब्रह्मराक्षसाच्या हल्ल्याचा नेटाने मुकाबला केला. काही वर्मी वारही केले. आपला शत्रू आंधळा आहे हे त्या चलाक जनावराला कळायला फार वेळ लागला नाही. त्याने मागून हल्ला चढवला आणि ब्रह्मराक्षसाची पाठ आपल्या नख्यांनी सोलून काढली. तोडीस तोड शत्रू मिळाला. वेदना काय हे त्या दैत्याला प्रथमच कळलं असावं. त्याच्या करुण चित्काराने विवरातील वृक्षांवरचे पक्षी भयभीत होऊन उडाले. पण ब्रह्मराक्षस हा ब्रह्मराक्षसच. अस्वल दैत्याकार असलं तरी दैत्य नव्हतं. आंधळ्या ब्रह्मराक्षसाने अस्वलाच्या जाडजूड केसांचा उग्र गंध नेमका हेरला होता. त्या गंधाच्या हालचालींची एक रूपरेखा त्याच्या सैतानी मेंदूत साकार झाली. तो संधीच्या प्रतीक्षेत होता आणि एका बेसावध क्षणी त्याची पोटरी चावण्यासाठी अस्वल वाकलं असतानाच ब्रह्मराक्षसाने त्याची केसाळ मानगुट धरली आणि वर उचललं. मग आपल्या तीक्ष्ण पंजाने अस्वलाचं पोटच फाडलं. ते प्राणांतिक किंचाळलं. परंतु त्याची पर्वा न करता ब्रह्मराक्षसाने आपला दुसरा पंजाही जखमेत रुतवला आणि संपूर्ण ताकद लावून अस्वलाला आडवा फाडला. शेकडो किलो स्नायू, मांस आणि आतडी गवताळ जमिनीवर विखुरली. उष्ण लालभडक रक्ताचे पाट वाहू लागले. वेदनेची किंकाळी विरून जाण्याआधीच अस्वलाने प्राण सोडला. प्रतिस्पर्ध्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येईनासे झाल्याबरोबर ब्रह्मराक्षसाने विजयी आरोळी ठोकली. विवराच्या सम्राटाने तख्त राखलं होतं. त्याची अफाट ताकद आणि आवेश पाहून त्याची शिकार साधण्याच्या माझ्या मूर्ख कल्पनेवर मलाच संशय येऊ लागला. पण एकदा ठरलं की ठरलं. आता माघार नाही. मी तयारीला लागलो होतो. या विवरातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग मला सापडत नव्हता. मग उर्वरित आयुष्य इथेच घालवायचं तर ब्रह्मराक्षसाचा अंत करणं आवश्यक होतं. म्हातारबाबासारखं प्रत्येक घडीला सावध राहून मोजून मापून जगणं मला शक्य नव्हतं. माझ्याकडे तशी कौशल्ये नव्हती. संयमही नव्हता. अगडबंब अस्वलाला खाऊन ब्रह्मराक्षसाची 2-3 आठवड्यांची तरी भूक भागली असावी. अर्धे मांस तिथेच टाकून तो लांबलचक निद्रेसाठी आपल्या गुहेत परतला. एकदा आता झोपला की कुंभकर्णच. मग काय बी होऊ देत, परत भूक लागल्याशिवाय उठायचा नाही. बाबांनी सांगितलं होतं. मला माझ्या कारस्थानांसाठी बरी संधी मिळाली. होडीच्या गंजक्या पत्र्याला ठोक ठोकून भली मोठी तलवार बनवली. एका बाजूने इतकी धारदार की पूर्ण ताकद लावून वार केला तर हत्तीचे मुंडकेही धडावेगळे होईल. परंतु ती एवढी जड होती की दोन्ही हातांनी उचलून डोक्यापर्यंत नेणं आणि वेगात खाली आणणं यातच मी गळाठून जायचो.
दुसऱ्यांदा तलवार उचलण्याची ताकदच देहात उरायची नाही. म्हणजे ब्रह्मराक्षसाचा खात्मा करण्यासाठी मला एकच वार सफाईने करावा लागणार होता. तो हुकला तर माझं काही खरं नव्हतं. त्यामुळे ब्रह्मराक्षस झोपेत असतानाच डाव साधणं हे शहाणपणाचं होतं. मी त्या महाकाय दानवाच्या खडकाळ आश्रयस्थानाकडे धडधडत्या काळजाने निघालो. आपल्या आसपास सडक्या रक्तामांसाचा गंध त्या दैत्याला अस्वस्थ करू लागला. त्याची दीर्घ निद्रा चाळवू लागली. जवळच कुणीतरी जखमी अवस्थेत रेंगाळतय. सावज मटकावण्याची सहज सोपी संधी आहे हे आमिष त्याला आणखी झोपू देईना. आंधळ्या डोळ्यात पेंग घेऊनच तो जागा झाला. रक्तामांसाच्या वासावर निघाला. त्याच्या गुहेपासून जवळच एक विचित्र आकृती बंबाळ अवस्थेत सडका गंध घेऊन स्थिर उभी असावी असं चित्र त्याच्या संवेदनांनी टिपलं. तो प्राणी आपल्याला पाहून भीत का नाही, पळत का नाही त्याला कळेना. कदाचित मृत असावा. धबधब्यात कोसळून खाली आलेले कित्येक जीव त्याला असे छिन्न विछिन्न आणि मृतावस्थेत सापडत. त्याने झोपेच्या भरात त्या निर्जीव आकृतीवर मुसंडी मारली. तशी काही गरज नव्हती. तो निष्प्राण जीव कुठे पळून जाणार होता. पण ब्रह्मराक्षस सवयीचा गुलाम. मोका दिसला की तो तुटूनच पडायचा. हा खरंच लोभी गोपाळ सावकार असणार. नीरा बामणीनं शाप दिलेला. असो तर ब्रह्मराक्षसाने मुसंडी मारली आणि त्या अज्ञात जीवाच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. पण कसलं काय. त्या प्राण्याचे शरीर अगदी विचित्र आणि बेचव होते. त्याची हाडे कराकर वाजू लागली. बरगड्या फुटू लागल्या आणि आतडी मेथीच्या अर्धवट शिजलेल्या देठासारखी सुळ्यात अडकून पडू लागली. यातून सुटण्यासाठी ब्रह्मराक्षसाने आपले अवजड डोके एकदम मागे घेतले. पण तो विचित्र मृत प्राणी त्याच्या तोंडाला जणू जळवासारखा चिकटला होता. कित्येकदा डोकं जोरजोराने हलवूनही तो पिच्छा सोडेना. नरड्यात अडकलेल्या कोंबडीच्या हाडकासारखा तो जीव ब्रह्मराक्षसाला जाचू लागला. त्याचा श्वास रोखू लागला. मुळात तो कुठला मृत प्राणी नव्हताच. ती माझी कलाकारी होती. धबधब्यात वाहून आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चिंध्या यांना एकात एक गुंतवून मी जीवघेणे आमिष तयार केले होते. वरून ब्रह्मराक्षसाने अर्धवट खाऊन सोडलेल्या अस्वलाची कातडी रक्तामांस केसाने सुशोभित केले होते. हा आंधळा दानव सावज दिसताच त्यावर झेप घेतो हे मला ठाऊक होतं. तेव्हा गिळण्याचा प्रयत्न करताच त्याचे प्राण कंठाशी येतील असा चारा मी तयार केला होता. डोक्याभोवती गुंतत जाणाऱ्या विचित्र सावजाला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात ब्रह्मराक्षस भयंकर हुंकारत होता. शरीराला राक्षसी आढेवेढे देत होता. प्रचंड खडकांना धडका देत होता. कधी एकदा तो आडवा पडतो आणि मी माझ्या गंजक्या समशिरीने त्याचे शिर धडावेगळे करतो असे झालेले. तेव्हाच तो एका महाकाय वृक्षाला धडकला. त्याच्या अवजड शरीराचा भार न सोसून ब्रह्मराक्षस आणि तो वृक्ष दोघेही खाली कोसळले. कडाडकड असा एकच आवाज विवरात निनादला. पक्षी कलकल करत उडाले. धबधब्याच्या वाहत्या पाण्यालाही कापरं फुटलं. तो प्रचंड वृक्ष कोसळला तो थेट ब्रह्मराक्षसाच्या छाताडावरच. हीच संधी होती. मी तलवार घेऊन सरसावलो. मध्ये 100-150 फुटांचं अंतर होतं. ती वजनाने भारी तलवार घेऊन तिथवर पोचेपर्यंत ब्रह्मराक्षसाने आपल्या उरावरचं झाड दोन्ही पायांनी जोर लावून लाथाडलं. वाटेत आलेल्या काटकीला लाथेने दूर लोटावं तसं ते झाड कुठच्या कुठे जाऊन पडलं. झाडाच्या फांद्यांना गुंतलेलं माझं आमिषही त्यासोबत दूर जाऊन ब्रह्मराक्षसाचा चेहरा मोकळा झाला. त्याने सुटकेचा खोल श्वास घेतला. त्या श्वासात त्याला माझ्या अस्तित्वाचे जिवंत कण नक्कीच सापडले असतील. कारण तेव्हा मी त्याच्या अजस्त्र मस्तकापासून अवघ्या 25 फुटांवर होतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा. त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती वजनाने भारी तलवार घेऊन तिथवर पोचेपर्यंत ब्रह्मराक्षसाने आपल्या उरावरचं झाड दोन्ही पायांनी जोर लावून लाथाडलं. वाटेत आलेल्या काटकीला लाथेने दूर लोटावं तसं ते झाड कुठच्या कुठे जाऊन पडलं. झाडाच्या फांद्यांना गुंतलेलं माझं आमिषही त्यासोबत दूर जाऊन ब्रह्मराक्षसाचा चेहरा मोकळा झाला. त्याने सुटकेचा खोल श्वास घेतला.
त्या श्वासात त्याला माझ्या अस्तित्वाचे जिवंत कण नक्कीच सापडले असतील, कारण तेव्हा मी त्याच्या अजस्त्र मस्तकापासून अवघ्या 25 फुटांवर होतो. माझा कावा त्याच्या लक्षात आला होता. मी त्याच्याजवळ पोचण्याआधीच तो उठून उभा राहिला. ताडमाड उंच. आता माझा वार त्याच्या गळ्यापर्यंत पोचणं शक्यच नव्हतं. परंतु तलवार तर उगारलेली, द्वंद्वाची सुरुवात झालेली. माघार घेणं शक्य नव्हतं. मी धारदार अवजड तलवार थेट त्याच्या पायांवरच घातली. केसाळ कातडी भेदून ती आत शिरली. 4 बोटे पंजापासून छाटली गेली. ब्रह्मराक्षस प्राणांतिक विव्हळला. विवरात मरणासन्न शांतता पसरली. जणू तिथल्या अणुरेणूची घाबरगुंडी उडाली असावी. चवताळलेल्या दैत्याने पंजाच्या एकाच तडाख्यात मला दूर फेकून दिलं. मी एकीकडे आणि गंजकी शमशेर दुसरीकडे असे कोसळलो. देहातील कणनकण वेदनेने भरून उरला. छाटलेल्या बोटांमधून निघालेली रक्ताची धार त्या दानवाने ओला चिखल दडपून शांत केली. मग उग्र डरकाळी फोडत लंगडत माझ्या दिशेने येऊ लागला. नरकासुरासारखा त्याचा भयंकर चेहरा पाहून मला स्वर्ग आठवला. आता मेलोच मी. तेवढ्यात उजवीकडच्या गच्च झाडीतून सळसळ ऐकू आली. खडखड टापा वाजवत एक अजस्त्र रानगवा बाहेर धावत आला. ब्रह्मराक्षसाचं लक्ष विचलित झालं. तो आधीच संतापलेला. त्याने दोन्ही हातांनी त्या रेड्याला उचललं आणि त्याच्या जीवघेण्या तडफडीची पर्वा न करता कचकन मानगुट चावून फेकून दिलं. मग पुन्हा आपला रोख माझ्याकडे वळवला. गळ्यातून रक्ताची जाडजूड धार लागलेला गवारेडा पाय झाडत होता. तसंच मरण हा दैत्य मला देणार की काय? पण एवढ्यात नाही, कारण पुन्हा रानाच्या त्याच भागातून मोठी सळसळ ऐकू आली. टापांचा प्रचंड खडखडाट घुमू लागला आणि अचानक गव्यांचा एक कळपच मुसंडी मारत बाहेर पडला. जणू दाट रानातून कोणीतरी त्यांना हुसकावत असावं. हा कळप थेट ब्रह्मराक्षसाच्या दिशेने दौडत आला. तो गांगरला. काही धष्टपुष्ट माजलेल्या नरांनी थेट त्यालाच धडक दिली. आधीच जखमी ब्रह्मराक्षस डळमळीत झाला. झोकांड्या घेऊ लागला, पण कोसळत मात्र नव्हता. कोसळला तर हा कळप आपल्या टापांखाली चिरडून टाकेल याची जाणीव त्याला होती. अशा कित्येक गव्यांना त्याने वेळी अवेळी एकटं गाठून मटकावलं होतं. पण कळपाची बात वेगळी. 40-50 धष्टपुष्ट गवेरेडे अचानक चालून आल्यावर तो तरी काय करणार? त्याची ताकदही थिटी पडली. मला पुन्हा संधी मिळाली. जवळच 30-35 फूट उंचीचा एक सरळसोट खडक होता. आंधळा ब्रह्मराक्षस त्याच्या आसपासच झोकांड्या घेत होता. त्या खडकावर कसा तरी चढलो आणि संधी साधून त्याच्या गर्दनीचा वेध घेतला तर काम तमाम. मी उरली सुरली ताकद एकवटली आणि तलवार घेऊन खडकावर चढू लागलो. कण्हत कुंथत होतो. अवजड तलवार खडकाला घासून आवाजही होत होता. तो ब्रह्मराक्षसाने टिपला. गवेरेडे आता विखुरले होते. या मोकळीकीचा फायदा घेऊन तो पुन्हा माझ्या दिशेने आला. मी अजूनही खडकावर पुरता चढलो नव्हतो. आता काय करायचं? दोन्ही हात आधारात गुंतलेले, पाठीशी तलवार बांधलेली. वार कसा करायचा? तेवढ्यात कुठूनसा एक दगड भिरभिरत आला आणि थेट त्याच्या तोंडावर बसला. मी त्या दिशेने पाहिलं. तो म्हातार बाबा होता. डावा हात चिंध्यांनी वेलींनी गळ्याला बांधलेला आणि उजव्या हाताने दैत्याचा वेध घेत असलेला. त्याच्या गळ्यात एक पोकळ शंख होता, झऱ्याच्या पाण्यात गवसलेला. तो विशिष्ट प्रकारे फुंकला की प्राणी चिथावतात असं त्याने सांगितलं होतं. म्हणूनच गव्यांचा कळप इथे दौडत आला असेल. स्वतःचं मरण डोळ्यांसमोर दिसत असूनही म्हातारबाबाला जिवंत पाहून मला किती आनंद झाला काय सांगू. तो सतत आपली जागा बदलत ब्रह्मराक्षसाला खडे मारून हैराण करत होता, परंतु खडकाच्या आसपासच ठेवत होता. म्हणजे मला नेमकं काय करायचंय हे त्याच्या लक्षात आलं होतं तर. मग मीही वेळ न दवडता पूर्ण ताकदीनिशी वर चढलो. शमशेर उगारली आणि नेमक्या क्षणाची वाट पाहत उभा राहिलो. म्हातारबाबा शेवटचा खडा मारून खडकामागे पळाला. तसा ब्रह्मराक्षसही त्याच्या पायांचा नाद टिपत मागे वळला. नेमका माझ्या चेहऱ्यासमोर आला. मी उगारलेली तलवार घेऊन त्वेषाने धावत खडकावरून झेप घेतली. नेमकी त्याच्या मानेत रुतवली. मग माझ्याच वजनाने ती खाली खाली येऊ लागली. ब्रह्मराक्षस विव्हळला. हुंकारला. पटकन त्याने दोन्ही हातांनी गळा दाबून धरला. पण पाईप फुटल्यावर उडावी तशी रक्ताची जोरदार चिळकांडी उडत असलेली. शिवाय मी तलवारीच्या मुठीला लटकलेला असल्याने ती मानेत आणखी धसत चाललेली.
अर्धिमान कटून उजवीकडे कलली तेव्हा त्या रुतलेल्या समशेरी सकट आणि माझ्या सकट ब्रह्मराक्षस खाली कोसळला, निष्प्राण झाला. तेव्हा मी त्याच्या केसाळ छाताडावरच उभा होतो. लढा संपला. म्हातारबाबा जवळ आला, कौतुकाने पाहत. ब्रह्मराक्षसाच्या हल्ल्यातून तो कसा काय वाचला? इतके दिवस कुठे होता? मला हुडकत का आला नाही? बरेच प्रश्न धडाधड विचारले. सिरीस, अरे 30 वर्षात त्या राक्षसासोबत झुंजत राहिलो. ते काय एक दिस त्याचा घास बनायला? त्या महापुराच्या रात्री त्याला माझ्या मागं घेऊन गेलो. मला बी वाटलं आज माझा अवतार उरिकणार, पण तवाच एक लांब रुंद गुहा दिसली. तिच्यात शिरलो. गुहेचं तोंड बारीक होतं. ब्रह्मराक्षसाला काय जमना आत घुसाया. तवा हातपाय आपटून ता परत गेला. माझा खांदा जायबंदी झालेला, लय रगात व्हायलेलं. तुझ्या जवळ आलो असतो तर वासावर ब्रह्मराक्षस बी मागं मागं आला असता. म्हणून शान गुहेतच तळ ठोकला. बेडकं सोलून खाल्ली, पाणी व्हतच प्यायला. रोज गुवत आत आत शिरून नव्या वाटा धुंडालायचो. आणि एक दिवस वर छतातून प्रकाशाची तिरीप येताना दिसली. आता आपण दोघं बी पुन्हा घरी जाऊ शकतो. म्हातारा अत्यानंदाने हसत म्हणाला. दोघांच्याही दुखऱ्या देहात दुप्पट बळ संचारलं. गुहेच्या ओळ्या शेवाळलेल्या भिंती चढून वर जाणं कठीण होतं. काही ठिकाणी तर सापासारखं अक्षरशः वळवळत पुढे जावं लागलं. पण आम्ही सलग 2 दिवस 2 रात्री चढाई करून तेही दिव्य पार पाडलं. आणि शेवटी एका अरुंद खड्ड्यातून विवराबाहेर पडलो. स्वातंत्र्य म्हणतात ते हेच. म्हाताऱ्याने आसपास पाहिलं, खोल श्वास घेतला. 30 वर्षात रान आणि आसपासचा परिसर बराच बदलला असला तरी काही खुणा शिल्लक होत्या. त्यांचा माग काढत म्हातारबुवा आपल्या गावाकडे लगबगीने निघाला. मी त्याच्या मागोमाग निघालो. अनुभवी वाटाड्याच्या मागे एका नवख्या वाटसरूने जावं, अगदी तसंच. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.